नवरात्राची तयारी करताय, घराची स्वच्छता झाली असेल, जाळे काढून झाले असतील, सगळं काही स्वच्छ झालं असेल, सगळे कपडे धुवून झाले असतील, बऱ्याच ठिकाणी घट बसतं, त्यामुळे घराच्या कोपऱ्या कोपऱ्याची स्वच्छता झाली असेल, बरोबर ना? मग एक लक्षात घ्या, या नवरात्रात ज्याप्रमाणे तुम्ही घराची स्वच्छता करता त्याचप्रमाणे मनाची स्वच्छता करूया का? तुमचं मन स्वच्छ तुम्ही केलंय का? मनात असणारे जाळे, मनात असणारे क्लेश, मनात असणाऱ्या घाणेरडा जो कचरा आहे तो काढून बाहेर फेकलाच का? नसेल फेकला तर तो लगेच फेका. कारण ज्याप्रमाणे घरातलं पावित्र्य महत्त्वाचं आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुमचं पावित्र्य, तुमच्या मनाचं पावित्र्य त्या देवीला महत्त्वाचं आहे. त्यामुळे मनातला सगळा क्लेश, सगळी घाण आजच पूर्ण स्वच्छ करा आणि चकचकीत मनाने देवीच्या पूजेला तयार व्हा.